राज्यातल्या धरणांमध्ये मुबलक पाणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीमध्ये 74% पाणी साठा। हा साठा राज्याला पुढच्या 4 महिन्यांसाठी पुरेसा। बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण, त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याचा देखील अंदाज। नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून बेमुदत बंद, बाजार फी कमी करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय। बाजार समिती बंदचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह, देशभरात विविध नावानं हा सण साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे राणा दाम्पत्याकडून आज पतंग महोत्सवाचं आयोजन, लहान मुलांना पतंगाचं वाटप करून पतंग महोत्सव साजरा करणार, तर युवा स्वाभिमानचा मोठा पतंग राणा दाम्पत्य उडवणार। कोल्हापूरमध्ये महाराणी ताराबाईंच्या चित्ररथाचं उद्घाटन, ताराबाईंच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडून चित्ररथ। रत्नागिरीच्या मार्लेश्वर देवस्थानात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कल्याण विधी सोहळा, साखरपा गावातील गिरिजादेवी आणि श्रीदेव मार्लेश्वर विवाह सोहळा म्हणजेच कल्याण विधीला राज्यभरातून भाविकांची गर्दी होण्याची शक्यता। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज 3रा दिवस, संध्याकाळी होम मैदानामध्ये होम प्रदीपन सोहळा होणार। तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। 8व्या दिवशी देवीचा छबिना नंदी वाहनावरून काढण्यात आला, गाभाऱ्यामध्ये शेवंतीच्या फुलांची सजावट करण्यात आली। नवीन पर्यटन स्थळ विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। कोयना जलाशयाजवळच्या मुनावळे, वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांना भेट दिली। रासायनिक खतांच्या किमतीमध्ये खत उत्पादक कंपन्यांकडून पुन्हा दरवाढ, तब्बल 50 ते 350 रुपयांची वाढ। शेतीमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।